जी बोला. आम्हाला तातडीने दिल्लीला निघावं लागतंय. पार्टी हायकमांडने बोलावलंय. त्यांना असं वाटतंय की इथल्या भागातली सगळी राजकीय धुरा आम्ही सांभाळावी. तुम्ही आमची बॅग एअरपोर्टवर पाठवून द्या. आम्ही इकडूनच निघतोय. पण हे सगळं इतके अचानक कसं काय घडलं? सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला दिल्लीच्या पार्टी ऑफिसमध्ये तातडीने बोलावलंय. आमच्या राजकीय कारकिर्दीत आम्हाला एक महत्त्वाचं स्थान मिळणार आहे. ही तर फार आनंदाची बातमी दिली तुम्ही आम्हाला. हो, तुम्हीच म्हणाला होतात ना, हा आपल्या बाळाचा पायगुण आहे. काय म्हणालात तुम्ही रणवीर राजे? हो, आपल्या बाळाच्या पायगुणामुळेच हे सगळं घडतंय. हे सगळं तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलताय यावर आमचा विश्वासच बसत नाहीये रणवीर राजे. एक विचारू, एवढा बदल तुमच्यात अचानक कसा घडला? प्रियदर्शनी, आमच्या सगळ्याच गोष्टींबाबत तुम्हाला प्रॉब्लेम असतो का? आम्ही बाळाचा स्वीकार केला तरी सुद्धा तुमच्या मनात आमच्याविषयी संशय आहे. आम्हाला माहिती होतं तुम्ही आमच्या बोलण्यावर अशाच रिॲक्ट व्हाल, पण आम्ही खूप विचार केला. आम्ही आमच्या रक्ताचं एक एक थेंब खर्चून हे सगळं वैभव, श्रीमंती, ऐश्वर्य, नाव कमावलंय. ते कोणासाठी? आमच्या नंतर आमच्या नावाचा कारभार चालवणारा कोणीतरी हवा ना. मग ते आमच्या पोटचं नसलं तर काय झालं? राजे शिर्के तर आहे. प्रियदर्शनी, आम्ही देवयानीच्या बाळाचा स्वीकार केलाय आणि देवयानीलाही माफ केलंय. तुम्हाला कल्पना नाही येणार रणवीर राजे, तुमच्या होकाराने आम्हाला जो आनंद मिळालाय त्याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त आनंदाची आमच्यासाठी तरी या जगात नाही. थँक्यू. तुमचं हे आभार प्रदर्शन राहू द्या. आमची बॅग तातडीने पाठवून द्या. आम्ही दिल्लीला जाऊन ताबडतोब परत येतोय. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, साहिमांची काळजी घ्या आणि देवयानीचीही. तिला औषधं गोळ्या वेळेवर घ्यायला सांगा. आम्ही परत आलो की तिच्याशी सविस्तर बोलूच. चला, ठेवतो फोन. जी. काय झालं अंकल? आत्ता यावेळेला का बोलवलं तुम्ही? केतकीचा काही प्रॉब्लेम झालाय का? एव्हरीथिंग इज ऑल राईट? ऑफकोर्स. अरे आम्ही तुला सहज बोलवलं गप्पा मारायला. अरे एवढा गोंधळलेला का दिसतोयस? रमा, पाणी दे जरा त्याला. नाही, नको. केतकी कुठे आहे? केतकी जरा बाहेर गेली आमच्या रिलेटिव्हजकडे. येईल, एवढ्यात येईल. आणि काय रे, नेहमी केतकीशीच बोलायचं असतं का तुला? कधीतरी आमच्याशी सुद्धा बोल ना. रमा, तू गेलीस तरी चालेल. हा, तू काय म्हणत होतास? तुला शिक्षणासंबंधी काहीतरी. कुठे ऍडमिशन कुठे हवंय तुला? ऍक्च्युली अंकल, मला मिरचंदानी इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायची. हा, पण मी सांगितलं ना माझा प्रॉब्लेम तुम्हाला. हो, ती इन्स्टिट्यूट माहिती आहे मला, फार मोठी आहे. आणि तुझ्या पेरेंट्सकडे तेवढे पैसेही नाही आहेत हेही माहिती आहे. हे असंच असतं अमोल, आपल्याला फार शिकायचं असतं पण आपल्या आईवडिलांकडे त्याची कॅपॅसिटी नसते. नाही, मी ठीक आहे, म्हणजे मी इथेच घेईन ना कुठल्या तरी लोकल कॉलेजमध्ये ॲडमिशन. का असं कसं? म्हणजे तुला नको आहे अशा ठिकाणी तू ॲडमिशन घेणार? लक्षात ठेव, आज जर तू कॉम्प्रोमाइज केलंस ना तर आयुष्यामध्ये क्षणोक्षणी तुला ॲडजस्टमेंट करावी लागेल. पण मग मी काय करू अंकल? बिकॉज आय एम हेल्पलेस. नो, यू आर नॉट. काय, तू अमोल स्वतःला ओळखलेलं नाही, पण तुझ्यातले टॅलेंट्स आम्ही ओळखले. यू आर नॉट हेल्पलेस, यू आर हेल्पफुल आमच्यासाठी. अंकल, तुम्ही काय म्हणताय म्हणजे मला खरंच नाही कळत आहे. मी कसा काय उपयोगी पडणार तुमच्या? अमोल, आम्हाला माहिती आहे तू हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, बुद्धिमान आहेस, होतकरू आहेस. तेव्हा तुझी अडचण जी आहे ती छोटीशी आहे, ती आम्ही दूर करू. पण त्या बदल्यात तू आमची एक समस्या दूर करायचीस. ओके? म्हणजे? अरे म्हणजे तुला माहितीच आहे
आमची केतकी ऑस्ट्रेलियाला जायला तयार होत नाहीये, म्हणजे तिला जायचं नाही. पण ती जर ऑस्ट्रेलियाला गेली नाही तर तिचं फार नुकसान होणार. आंटी मीही तिला तेच सांगतोय की अगं तुला एवढी चांगली संधी मिळाली आहे तर ती तू वाया का घालवतेस. तू तुझं करिअर नको ना स्पॉइल करू. ती ऐकतच नाहीये माझं. एक्झॅक्टली, त्यासाठी तुला तिला कन्व्हिन्स करावं लागेल. आता तिचं करिअर स्पॉइल होऊ नये असं तुला वाटतं की नाही. मग ती ऑस्ट्रेलियाला जावी याच्यासाठी तुला तिला राजी करावं लागेल. आणि त्या बदल्यात आम्ही तुला हवं तिथे ॲडमिशन मिळवून देण्यास प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही बिझनेस करताय? नो, नॉट अ बिझनेस. आम्ही फक्त तुम्हा दोघांचं हित बघतो. म्हणजे ती जर ऑस्ट्रेलियाला गेली तर तिचं करिअर होईल आणि तुला हवं तिथे ॲडमिशन घेतलंस तर तुझं करिअर होईल. सिंपल. ठीक आहे, मी करीन तुमची मदत. समजावीन मी केतकीला तुमच्यासाठी, केतकीच्या करिअर करता. पण त्यानंतर तुम्ही मला नक्की मदत कराल ना? ऑफकोर्स. अरे काय विचारतोयस. तू एक काम कर, उद्याच्या उद्या तू ये आणि तुला हव्या असलेल्या रकमेचा चेक घेऊन जा बेरर. ओके? अरे बापरे, बरेच वाजले. मला वाटतं केतकीला यायला कदाचित थोडासा उशीर होईल. तू निघालास तरी चालेल. हो, मी निघतो आता. केतकी नक्की झोपली आहे ना? हो, मी बघून आले होते. जनी, जनी अगं कुठे आहेस तू? जरा लवकर ये. जनी. वहिनी, काय झालं? काही महत्वाचं काम होतं का जनीकडे? आम्ही बोलत होतो ना. तुम्ही कधी आलात? आम्ही रणवीर राजेंची बॅग पॅक करून तुमच्याचकडे येणार होतो. बॅग? कुठे चालले ते? रात्रीच्या फ्लाईट ती दिल्लीला निघालेत. ते पार्टी हायकमांड कडून फोन होता की त्यांना आता खूप महत्वाचं पद देणार आहेत. आपल्या मतदारसंघाची सगळी जबाबदारी आता त्यांच्यावरच येणार आहे. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. चला, म्हणजे आता आमचे रणवीर राजे राजकारणातही छाप पाडणार. तर किमान समाजसेवा तरी प्रामाणिकपणे करण्याची बुद्धी त्यांना परमेश्वर देव, हीच इच्छा. तुमचं त्यांच्यावर रागवणं आम्ही समजू शकतो. आम्ही त्यांची पत्नी होत म्हणून हे बोलतोय असं समजू नका तुम्ही विक्रम भाऊजी. पण खरंच रणवीर राजे बदललेत. आता ते फोनवर म्हणाले की राजकारणातली ही त्यांची प्रगती ही सुद्धा येणाऱ्या बाळाच्या पायगुणामुळेच आहे. म्हणजे रणवीर राजांनी बाळाचा स्वीकार केला? होय विक्रम भाऊजी, त्यांनी स्वतः असं सांगितलं फोनवरती की त्यांनी तुमच्या बाळाचा स्वीकार केला. तुम्हाला नवल वाटेल कदाचित ऐकून, पण त्यांनी आम्हाला देवयानीची काळजी घ्यायला सांगितली. असो, तुम्ही खुश आहात ना बहिणी? आणि रणवीर राजांनी आता मुलाचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली. अजून आपल्याला काय हवं होतं? खरंच विक्रम भाऊजी, आम्ही खरंच खूप आनंदात आहोत. आणि हा आनंद आम्हाला फक्त तुमच्या दोघांमुळे मिळालाय. आम्ही आयुष्यभर तुमचे उपकार नाही फेडू शकणार विक्रम भाऊजी. वहिनी प्लीज प्लीज, आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले नाही आहेत. देवयानीला जे हिताचं वाटलं ते आम्हालाही पटलं आणि म्हणूनच आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. खरं तर तुमच्या सुखातच आमचं सुख आहे, राजा शिर्क्यांचं सुख आहे. आपण बोलण्यात आता वेळ वाया घालवायला नको. तुम्ही बॅग भरायची रणवीर राजांची ती भरा. एअरपोर्टला जर लवकर गेलं नाही कोणी तर परत तुम्हाला शिव्या खायला लागतील. आलोच आम्ही. रणवीर राजासारख्या माणसाचं असं एकदम मतपरिवर्तन कसं होऊ शकतं? कालपर्यंत त्यांनी आम्हाला देऊला पाण्यातच पाहिलं होतं. घरातून निघूनही जाण्यास सांगितलं होतं.
आमच्या बाळाचा त्यांनी कालपर्यंत स्वीकार केला नव्हता, मग आता असं अचानक काय घडलं असेल त्यांच्या आयुष्यात की त्यांना असा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या निर्णयानं प्रियाबाईंनी खूप खुश दिसत होत्या. त्यांनी आमच्या बाळाचा स्वीकार करावा असं आम्हालाही वाटत होतं, पण इतक्या लवकर त्यांच्यामध्ये बदल होतील असं वाटलं नव्हतं. त्यांचं वागणं आम्हाला संशयास्पदच वाटतंय. नाही, आम्हाला नाही पटत. जेवढं आम्ही त्यांना ओळखतो त्यावरून तरी आम्हाला असंच वाटतंय की त्यांच्या या निर्णयामागं त्यांचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ असला पाहिजे. त्यांच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे हे एक दिवस आम्ही नक्कीच शोधून काढू. पण तुर्तास तरी प्रिया बहिणींच्या आनंदात कोणतीही बाधा येईल असं काहीच घडू नये हीच आमची इच्छा आहे. मॉम, हे मॉम, मॉम लवकर ये ना. आले. अमोल, अरे मॉम, आज मी खूप खुश आहे आणि तू ऐकलंस तर तूही खुश होणार आहेस. ते दिसते पण झालंय काय? झालेलं असं आहे की आता माझ्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम संपला. मी निर्णय घेतलाय. चला, फायनली तू योग्य तो निर्णय घेतलास तर. बोला, कधी जायचं ऍडमिशन घ्यायला? मी ऍडमिशन घेणार आहे तर ते तुमच्या कॉलेजमध्ये नाही, मिरचंदानी इन्स्टिट्यूट मध्ये. काय? अरे पण आपलं ठरलंय ना बाबांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. हो, पण ते तुमचं ठरलं होतं ना, माझं नाही. आणि डॅडलाही तसाच हवाय की मी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, मोठं व्हावं. त्यामुळे मी केली आहे पैशाची सोय. कुठून आणणारेस एवढे पैसे तेही कळू देता मला. ऍक्च्युली केतकीचे बाबा देणार आहेत मला, आणि हवं तेव्हा त्यांना परत केले तरी सुद्धा चालणार आहे त्यांना. तू त्यांच्याकडून पैसे घेणारेस? ज्यांनी तुझ्या घरच्यांचा अपमान केला त्यांच्यासमोर हात पसरवणारेस तू? डॅड, अहो म्हणजे मी आपणहून नाही मागितले त्यांच्याकडे, त्यांनीच देऊ केले मला. काही गरज नाही त्यांचे उपकार घेण्याची. स्वार्थी माणसं आहेत ती. स्वतःच्या फायद्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होतील ते. इतक्या पैशांच्या बदल्यात तू काय देणार आहेस त्यांना? मी आपणहून नाही मागितले पैसे. केतकीचा मी चांगला मित्र आहे ना, म्हणून तेच मला देणार आहे. आणि त्यांनाही असं वाटतं की पैसा नाही म्हणून करिअर नको ना खराब व्हायला. अरे, तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतो तो माणूस. खबरदार त्याच्याकडून एक पैसाही घेतला असता. अहो, तुम्ही त्याच्यावर का चिडताय? तो म्हणतो ना त्याने नाही मागितले, ते स्वतःहून देत आहेत. अभिलाषा, तुला कळत कसं नाहीये? या सगळ्यामागे नक्की त्यांचा काहीतरी वाईट हेतू असणार आहे. त्याशिवाय का ते लाखोनी पैसे द्यायला तयार होतील? त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, बस. खंडू, जरा लवकर या. साहेबांची बॅग तयार करून ठेवली. ताबडतोब घेऊन जायची एअरपोर्टवरती आणि ड्रायव्हरलाही गाडी काढायचा. बॅग घेऊन ये. ताईसाहेब, भैयासाहेब कुठे बाहेर चाललेत का? दिल्लीला निघालेत. आणि जनी, तुला रणवीर राजेंनी देवयानी ताईंच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितलंय. काय? भैयासाहेबांनी देवयांतांची काळजी घ्यायला सांगितली? खरं तर भैयासाहेब स्वतःच देवयांतांशी बोलले असते तर किती बरं झालं असतं नाही? बोलतील जण. बघ तू, दिल्लीहून आले ना की स्वतः बोलतील देवयानीशी. भैयासाहेब देवयांतांशी जर असंच वागले तर किती बरं होईल. आता सगळं छानच होईल. यांचाही स्वभाव हळूहळू बदलतोय. बघ तू, बाळ आलं ना या घरात की यांचाही स्वभाव आमूलाग्र बदलेल. आम्ही आता फक्त बाळाच्या येण्याची वाट बघतोय. खंडू, बॅग लवकर घेऊन जा रे. ताईसाहेब, मी देवासमोर साखर ठेवून येते. बर.
हे काय करतोय आम्ही? इतका अधीरपणा शोभत नाही आम्हाला. झोपले असतील दोघं जण. यावेळी देऊला उठवणे प्रशस्त नाही. उद्या सकाळी उठल्यावर सांगू. आणि खरं तर विक्रम भाऊजीने एव्हाना सांगितलंही असेल तिला. बघूया उद्या सकाळी. अमोल, इथे काय करतोयस? भूक लागली आहे? नाही मी तिच्यासाठी पटकन पोहे करते. बघ, अगं मॉम, माझा मूडच नाहीये ग. मूड नसायला काय झालं? हे बघ, सकाळपासून काही खाल्लं नाहीये. उपाशी राहू नये, ऍसिडिटी होते. ए मॉम, तू प्लीज सांग ना ग डॅडला. तुझं ऐकतील ते. अमोल, मला नाही वाटत तुझे बाबा ऐकतील. मगाशी किती भडकले होते बघितलंस ना? अगं पण मॉम, आपण केतकीच्या बाबांकडून कर्ज म्हणून पैसे घेणार आहोत ना, आणि नंतर ते त्यांना देणारच आहोत. सो प्लीज बोल ना ग माझ्याकरता. अमोल, ते शक्य नाही. मॉम, मला एक कळत नाही की तू प्रत्येक वेळेला डॅडचीच बाजू का घेतेस. तुला माझं म्हणणंच नाही का पटत? तू प्रत्येक वेळी असा का विचार करतोयस? प्रत्येक वेळी तुला विरोध करायला आम्हाला आनंद वाटतो का? तुझ्या भल्यासाठीच करतोय ना. आय नो मॉम, पण मग शिक्षणासाठी पैसे उसने घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. पण केतकीच्या डॅडकडनं नको. हे बघ, तुझा हा निर्णय जर मला पटला असता ना, तर मी एक वेळ तुझ्या बाबांना समजावलं असतं. पण तुझा हा निर्णय मलाही पटलेला नाही. अगं पण मॉम, का? आपण काय प्रॉब्लेम आहे? केतकीचे वडील आपल्याशी कसे वागले माहिती आहे ना तुला. अशा लोकांचं काही सांगता येत नाही अमोल. ठीक आहे, तुम्हाला हवंय ना तसं तुम्ही वागा, मला हवंय तसंच मी वागणार. कदाचित मी ते पैसे. हे बघ अमोल, काय झालं? काय चाललंय? काही नाही, ते पैशाचं विचारत होता. मला वाटतं आपल्या या विषयावर बोलणं झालंय आणि पुन्हा पुन्हा तोच विषय काढून काहीच मिळणार नाही. माझा नकार कायम आहे. देवयानताई, तुमच्यासाठी दूध आणि औषधं आणलीत. हां, ठेव तिथे, मी घेते नंतर. नाही देवयानताई, माझ्यासमोरच घेतली पाहिजेत. जेनी, तूही आता ऑर्डर सोडायला लागलेस? नाही देवयानताई, मी कुठले ऑर्डर सोडणार. मी फक्त घरातल्या प्रत्येकाची ऑर्डर पाळणार. आणि वेळच्या वेळी तुम्हाला गोळ्या आणि औषधं द्यायला कोणी सांगितलं माहितीये का? विक्रम, साईमा, नाही तर प्रिया वहिनी. कोण सांगणार? नाही देवयानताई, तुमचा विश्वास बसणार नाही. भैया साहेब मला बोलले की तुम्हाला वेळच्या वेळी औषधं पुरवत चला म्हणून. भैया साहेब? काय? भैया साहेब? भैया साहेबांनी विचारलं? माझा विश्वासच बसत नाहीये. भैया साहेबांनी माझी विचारपूस केली. देवयानताई, तुमच्याबद्दल आणि बाळाबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी माया असणार बघा. ठीक आहे, तू ठेव तिथे, मी घेते. जी. भैयासाहेब माझी एवढी काळजी घेत आहेत, मग मी समोर आल्यावर असं का वागतात? प्रियदर्शनी, खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही आम्हाला. आमच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे. खरं सांगू साईमा, आम्हालाही त्यांचा निर्णय ऐकून असाच आनंद झाला होता. माझा विश्वासच बसत नाहीये. अचानक हा असा बदल. खरंच बदललेत ते देव. यांनी फक्त तुझ्या तब्येतीची चौकशी नाही केली देव, यांनी तुझा निर्णयही मान्य केलाय. खरंच? खरंच आज तुझ्यामुळे आम्हाला हा आनंद मिळतोय देव. आमच्या आयुष्यात आईपणाचं सुख नव्हतं,
पण तुझ्यामुळे आम्हाला एवढा मोठा आनंद मिळणार आहे. तुझे हे उपकार आम्ही या जन्मी तरी नाही फेडू शकणार. आम्हाला खरंच कळत नाही देऊ, आम्ही कुठल्या शब्दात तुझे आभार मानायचे. नाही वहिनी, प्लीज असं बोलू नका. वहिनी, मी पण या घराची सून आहे ना. मी जे काही केलं ना ते माझं कर्तव्य म्हणूनच केलं, आणि तुमच्या आनंदातच आमचा सगळ्यांचा आनंद आहे. रणवीर राजेंनी हा निर्णय स्वीकारणं खूप महत्वाचं होतं. राजशिर्के घराण्याच्या या सुखाला कुणाचीही दृष्ट न लागो.